ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो करायचं राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज। आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयासेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी। बंद कर पाहिजे बंद कर पाहिजे तर आवाज येतो त्याचा। शिष्याने प्रश्न विचारलाय की भगवत भजन कसे करावे। आम्हाला आत इच्छा झाली आहे की भगवत भक्ती करण्याची इच्छा झाली आहे, पण भगवत भक्ती कशी करायची, भगवत भजन कसं करायचं आम्हाला माहित नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रवण ही त्याची पहिली पायरी आहे। त्यांनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे की नवविधा भक्तीच्या मार्गाने गेल्यानंतर पहिली भक्ती श्रवण भक्ती आणि सगळ्यात शेवटची भक्ती कुठली, आत्मनिवेदन। म्हणजे श्रवणापासून सुरुवात होऊन आत्मनिवेदनापर्यंत त्याला ज्ञान होऊन जातं। तो देव मीच आहे इथपर्यंत तो बोलायला लागतो। पण पहिली भक्ती कुठली सांगितली आहे, श्रवण। श्रवण म्हणजे ऐकणे। आता तुम्ही म्हणाल आम्ही ऐकत नाही का, आता तुमच्या पुढे आम्ही बसलोय, आम्ही ऐकतोच आहे, पण ऐकण्यामध्ये सुद्धा फरक आहे। काही ऐकतात त्याच्यावर थोडा विचार करतात, काही ऐकतात इकडून सोडून देतात, आणि काही म्हणतात आम्ही नुसतं टाइमपास करायला आलो होतो, आम्हाला देव पण नको आणि काही नको, आम्ही आहेत ते मजेत आहोत। म्हणजे ऐकणाऱ्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बरं का। एका महाराजांनी असं सांगितलं होतं, म्हणाले मी प्रवचनाला बसलो आणि प्रवचन झाल्यावर एक जण, सगळे निघून गेले, एक जण तिथे उभा होता। त्याला विचारलं तू का थांबलायस, नाही म्हणाले मी याच्यासाठी थांबलोय की जे आतापर्यंत ऐकलं होतं तुमचं ते आता तुमच्याच पुढे झटकून निघून जाणार, म्हणजे घरी नेणार नाही, इथल्या इथे ऐकलं सोडून दिलं, याला श्रवण म्हणतात। अहो तुम्ही बघितलंय, परातीत जर आपण पाणी घेतलं
आणि त्या पाण्यात जर आपण एक थेंब तेलाचा टाकला तर तो असा पसरत जातो. तसं भगवत भक्ती, देवाबद्दल ऐकल्याबरोबर जो उत्तम भक्त असतो त्याच्या मनात अनेक विचार यायला लागतात की खरोखर हा नरदेह मिळणं कठीण आहे आणि हा संसार दुस्तर आहे आणि हा तरुण जाण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. आणि सद्गुरू तुम्हाला ज्ञान देण्याचं कार्य करतात. महत्त्वाचं म्हणजे त्याचे विचार अनेक प्रकारे पसरत जातात, म्हणजे येत राहतात त्याच्या मनामध्ये ऐकल्या. म्हणून श्रवण भक्तीचं खरं फळ काय आहे? रामदास स्वामींनी सांगितलंय, श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. श्रवणाचं खरं फळ काय आहे? क्रिया पालटे तत्काळ. क्रिया तत्काळ बदलते. इथे आल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवचन ऐकता, महाराजांच्या समोर बसता, क्रिया लगेच बदलून जाते तुमची. जसे घरी होता तसे इथे नसता तुम्ही. आता आम्ही घरी असतो तेव्हा नसतो आणि इथे आल्यानंतर स्वामी आपल्याला सगळ्यांना एका ताब्यात घेतात त्यांच्या. त्यामुळे प्रत्येक जण इथे चार्ज असतो. का तर आपण त्यांचंच ऐकत असतो. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. पण हे श्रवण सुद्धा कोणाचं करायला सांगितलंय आम्हाला, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हे जे श्रवण आहे हे ऐकण्याचे रामदास स्वामींनी 2 प्रकार सांगितले. श्रवण म्हणजे ऐकणे, पण ऐकणे म्हणजे काय? देवाच्या कथा ऐकणे, देवाबद्दल कशी भक्ती करायची ते ऐकणे, देव कसं व्हायचं ते ऐकणे, म्हणजे वेगवेगळी निरूपणं, प्रवचनं, कीर्तनं, कथा मनपूर्वक ऐकणे. श्रवणाचे 3 भाग असतात. एक पहिला भाग म्हणजे श्रद्धायुक्त तुम्ही श्रवण ऐकलं पाहिजे. मनामध्ये श्रद्धा ठेवून ते ऐकलं पाहिजे. श्रद्धा नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणून म्हटलं श्रद्धावान लभते ज्ञानम. निदान इथे बसल्यानंतर तरी श्रद्धापूर्वक ऐकलं पाहिजे. दुसरं काय सांगितलं त्यांनी की तुमच्या अंगी जिज्ञासा असली पाहिजे. जाणून घेण्याची तीव्र इच्छा की काय सांगतायत. खरंच आहे, आपण आपले इतके दिवस तर निघून गेले. आता आपले किती आहेत कोणाला माहिती नाही आहे. माहिती आहे कोणाला? तुम्हाला बोटवरती करा. नाही, मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर विचारूया. नाही ना, कोणालाच माहिती नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त श्रवण करून आपल्या नरजन्माचं सार्थक आपण केलं पाहिजे, कल्याण आपण केलं पाहिजे. म्हणजे हे कसं आहे, इथे जिज्ञासा असली पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तिसरं काय आहे, ऐकताना निर्मत्सर वृत्तीने ऐकलं पाहिजे. म्हणजे सांगण्याच्या बद्दल तुमच्या मनामध्ये मत्सर असता कामा नये. आता मी सांगते आणि आतून काहीतरी शिवी दिली मला, त्याला ऐकणं म्हणतात. प्रेमाने ऐकणे, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ऐकणे. नाहीतर आत संशय आणि वरून ऐकतायत. जिथे संशय आहे तिथे काय आहे? संशय आत्मा विनश्यती. जिथे संशय त्याचा नाश होतो. म्हणून या श्रवणाच्या पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत संतांनी. तसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे की श्रवण ऐकणं आणि दुसरं जे सांगितलंय वाचणं. चांगल्या चांगल्या संतांची चरित्र वाचणे, संतांचे बोध वाचणे, संतांची पुस्तकं वाचणे. त्यांनी आमच्यासाठी काय काय बोध केलेलं आहे हा सगळं वाचणं म्हणजे सुद्धा ऐकण्यासारखंच आहे. त्याचाच प्रकार आहे. ज्यांना वाचणं जमतं त्यांनी वाचायचं, ज्यांना ऐकायला जमतं त्यांनी ऐकायचं. आणि दोन्ही केलं तर अतिउत्तम. म्हणून अशी जर वृत्ती असेल तुमची तर श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. तर तुमच्या क्रियेमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये आपोआप फरक व्हायला लागतो. भक्तीत फरक व्हायला लागतो. अंतःकरण आपले शुद्ध व्हायला लागतं आणि भक्तीत वाढ व्हायला लागते. म्हणून हे श्रवणाबद्दल रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की जसं एकदा जेवून आम्हाला भागत नाही, पुन्हा संध्याकाळी आम्हाला भूक लागते, पुन्हा आम्हाला संध्याकाळी खावंच लागतं. तसे एकदा श्रवण करून उपयोग नाही आहे.
तुम्ही म्हणाला बस की एक तासाचं तुमचं प्रवचन ऐकलं बस झालं, आता किती ऐकायचे? 1 तास ऐकलं काय, वर्षभर ऐकलं काय? अरे स्वामी रामकृष्णांनी सांगितलंय, एकदा ऐकून भागणार नाही तुमचं. कारण तुमचा रोग अज्ञानाचा कसा आहे, जुनाट आहे, जुनाट, खूप वर्षाचा जुनाट म्हणजे. आणि तो जुना रोग जर जायचा असेल तर माणसाला काय करावं लागतं? पथ्य पाळावं लागतं, पुन्हा पुन्हा औषध घ्यावं लागतं, त्या डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा जावं लागतं. तसं इथे एकदा प्रवचन ऐकून भागणार नाही. पुन्हा पुन्हा केलेच करावे श्रवण, पुन्हा 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 तुम्हाला ऐकायला पाहिजे. महाराज किती वेळा सांगायचे. एक कोल्हापूरला एक येत होते, खूप श्रीमंत गृहस्थ होते ते, आणि ते मला मुलगी बनायचे. आल्या आल्या महाराजांना विचारले, हमारी लडकी कहाँ है? महाराज म्हणाले, आल्या आल्या मला हाच प्रश्न विचारतात आहे, हमारी लडकी कहाँ है? म्हणजे येतात आमच्याकडे आणि विचारतात, हमारी लडकी कहाँ है? महाराज म्हणाले, खिचे में. म्हणजे काय विचारावं संतांकडे गेल्यावर कळत नाही. आणि मला म्हणाले, अरे क्या तुम्हारे स्वामी जी जब भी मैं आता हूँ बस एक ही बात बोलते, आनंद मीन्स व्हाट? आनंद की व्याख्या बताओ, आनंद किसे कहते हैं, आनंद यानी क्या? अरे आनंद के सिवा बोलते ही नहीं. जितने बार मैं आके गया यहाँ, हर टाइम वो बोलते आनंद मीन्स व्हाट. तर त्यांनी ते महाराजांना पण विचारून टाकलं. मला तर विचारलं, महाराजांना विचारलं. महाराज म्हणाले, जब जब मैं आता हूँ तुम एक ही बात बोलते, आनंद किसको कहते हैं, आनंद मीन्स व्हाट, ऐसा क्यों, दूसरा क्यों बोलते नहीं? तर महाराज म्हणाले, मैं जो बोलता हूँ तुमको मिल गया है आनंद, मिला है? इतने बार मैं बोलता हूँ, हर टाइम तुम आते हो और मैं इतने बार बोलता हूँ, फिर भी तुमको आनंद मिला है? आनंद किसे कहते हैं वो समझा है? अगर समझा है तो बताओ. झाली ना तर पक्क झाली. कारण इतके वेळा तेच तेच ऐकून सुद्धा सांगता आलं नाही, मग ऐकून उपयोग काय? तेवढ्या पुरतं ऐकायचं, मान डोलवायचं, नंतर विसरून जायचं. म्हणून ते म्हणायचे की पुन्हा पुन्हा आलं की हेच बोलतात. अरे पण इतके वेळा तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना. आम्ही कसं सांगतो, जे सतत हवंसं वाटतं त्याला आनंद म्हणतात, ज्याचा कधी तिरस्कार वाटत नाही त्याला आनंद म्हणतात. हे आम्ही वाक्य कसं सांगतो महाराजांचं एकदाच ऐकल्यावर? तुम्ही का सांगत नाही? म्हणजे याला यथार्थ श्रवण म्हटलेलं नाहीये. असो, तर आपल्याला या ठिकाणी काय सांगायचं आहे की आपण जे काय वेगवेगळे आता वेद बघायला गेलं तर 4 वेद, नंतर पुराण, 18 शास्त्र, 64 कला, हे सगळं जर आपण उपनिषद वगैरे सगळं बघितलं तर अमाप आहे. ही जर तुम्ही प्रत्येक वाचायची ठरवली तर आयुष्य पुरेल. प्रत्येक वाचायचं, तुम्ही एक एक उपनिषद पूर्ण वाचायचं ठरवलं तर नाना शास्त्र धुंडाळीता आयुष्य पुरे ना सर्वथा, अंतरी संशयाची व्यथा वाढवची लागे. इतके नाना ग्रंथ आहेत आणि शास्त्र आहेत, त्यांना जर धुंडाळत बसलो आयुष्य संपून जाईल, पण वाचून होणार नाहीत. त्याच्यापेक्षा त्याचा जर अर्थ तुम्ही समजून घेतला तर तुमचा कल्याण होऊन जाईल. म्हणून तर महाराज नेहमी सांगायचे, अरे एक जाने तो सब जाने, एक नहीं जाने तो कुछ भी नहीं जाने. शास्त्र सगळे वाचले, नारद मुनींनी सगळे शास्त्र पारंगत होते, पण मी कोण आहे त्याचं ज्ञान नव्हतं. आणि त्याच्यासाठी गुरु शोधावे लागले. आणि गुरु शोधले सनत कुमार. म्हणजे गुरु वयाने मोठे, गुरु वयाने लहान आणि शिष्य वयाने, गुरु वयाने लहान आणि शिष्य वयाने मोठा. या अशा छोट्या गुरुकडून ज्ञान घ्यावं लागलं.
आणि त्यांनी काय सांगितलं त्यांना? भूमाचं ज्ञान करून घ्या. भूमा म्हणजे जी व्यापक वस्तू आहे, जी सर्व ठिकाणी व्यापून भरलेली आहे, जी तुमच्याजवळ माझ्याजवळ सगळीकडे भरलेली आहे, त्याचं ज्ञान करून घ्या. सगळी शास्त्र त्यांची पाठ होती. चांगदेवाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. चांगदेवाची सुद्धा सगळी शास्त्र वगैरे सगळं पाठ होतं. वेगवेगळ्या शक्ती होत्या चांगदेवाकडे. पण ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिताना काय लिहावं? तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे, चिरंजीव लिहावं तर ज्ञानी आहे. काय लिहावं काय सुचेना त्यांना. त्यांनी कोरी चिठ्ठी पाठवून दिली. आणि कोरी चिठ्ठी पाठवल्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात आली आणि त्यांनी मुक्ताबाईकडे दिली. मुक्ताबाईंनी बघितलं काय चिठ्ठी, काय दिले बघूया. बघितली तर दोन्हीकडून कोरी. अरे म्हणाले, ज्ञानराजा हा तर कोराच राहिलेला आहे. म्हणजे इतकं सगळं वाचून सुद्धा कोरा राहिलेला आहे. जेव्हा यांचे पण विसोबा केसरांनी सगळ्यात पक्क मडकं कुठलं आहे सगळ्या संतांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि नामदेवाला सांगितलं, तर नामदेव हे म्हणाले कच्चं म्हणून, हे कसं होईल, असं कसं होईल? हेच कच्चं मडकं ठरला. गुरूंच्या पुढे शिष्य किती मोठा असला, किती विद्वान असला, किती पाठांतर असला आणि किती प्रवचनं केली, तरी त्यांच्या पुढे तो छोटासा आहे बालकाप्रमाणे. त्याची बुद्धी कशी आहे? बालकाप्रमाणे. सद्गुरूंच्या पुढे सद्गुरू ते सद्गुरू, त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आणि करत असेल तर तो मूर्ख म्हटला पाहिजे. म्हणून जय जयकार फक्त सद्गुरूंचा करतात. जय जयाजी सद्गुरू राजा म्हटलेलं आहे. विश्वंभरा विश्वबीजा, संबंध विश्वाचं बीज आहे, विश्वंभर झालेलं आहे. परमपुरुषा, श्रेष्ठ पुरुष, म्हणजे फक्त संतांचा जय जयकार केला जातो. शिष्याचा जय जयकार केला तरी शिष्याने शिष्याप्रमाणेच राहायला पाहिजे. त्याने गुरूंच्या जवळ जाता कामा नये. एकदा मी महाराजांना एका बाईला बोलवलं होतं घरी आणि ती मला म्हणाली, महाराजांना मला घरी न्यायचं आहे. म्हटलं बरं विचारा तुम्ही, ते यायला तयार असते तर घेऊन येऊ आम्ही. तर ती गेली महाराजांच्याकडे विचारायला. ती काम करायला यायची मठात. तर ती आली महाराजांना विचारायला आणि महाराजांना म्हणाली, माझ्या घरी कधी येणार? महाराज लगेच उठले खुर्चीवरून, आत्ता येतो चल. आता हिची तंतरली ना, आत्ता येतो म्हटल्यावर काय करणार तिथे नेऊन त्यांना? मी म्हणाली, आत्ता नाही हो, एक दिवस द्या मला आणि त्या दिवशी या. तर म्हणे, मग सांग मग तुला कुठला दिवस पाहिजे, गुरुवार पाहिजे का कुठला पाहिजे बघ. तर महाराज मला म्हणाले, कुठला आपला दिवस रिकामा असेल तिला सांग. मी म्हटलं महाराजांना, तुम्हीच सांगा, मी लक्षात ठेवते, तुम्हाला आठवण करून देईन त्या दिवशी. तर आमचा गुरुवार ठरला. आम्ही जायला निघालो. गेलो हिच्या घरी. हिचं घर केवढं छोटं, बाहेर एक छोटीशी ओसरी ओट्यासारखं आणि आतमध्ये किचन. आणि महाराजांना बाहेरच्या पलंगावर एक टक्क्या लावला होता आणि तिथे महाराज आल्यावर अरे म्हणाले, इथे उडी मारून बसावं लागेल, एवढं उंच पलंग. महाराज आपले बसले उडी मारून त्याच्यावर, मांडी घालून वरती. ही आली, मी महाराजांच्या जवळ अशी उभी आहे. मला म्हणाली, तुम्ही बसा ना. तर म्हणलं, मी बसते ना खाली, आहे मी, माझी नका काळजी करू तुम्ही, महाराजांचं करा, काय करायचं ते लवकर. पहिले तुम्ही बसा. कुठे बसा? महाराजांच्या तिथे शेजारी. तर महाराजांच्याकडे मी बघितलं तर महाराजांना, तुला अक्कल आहे? शिष्य गुरुच्या शेजारी बसतो. तर तिने काय उत्तर द्यावं? ती म्हणाली, पुढे बसणारच आहेत. मग आत्ता बसलं तर काय झालं? महाराज म्हणे, तुला सगळं भविष्य समजतं, पुढे काय होणार ते सांगून टाक सगळं आम्हाला.
पुढे बसवणार तुम्ही त्यांना. मग आत्ता बसलं तर काय, तुम्ही बसा ताई, मी सांगते म्हणून बसा. महाराज मला म्हणाले, अगं बस 2 मिनटं काहीतरी टेकल्यासारखं कर. मी आपली तिथे बसली, जरासा टेकल्यासारखी केली, पटकन उतरून खाली आली. महाराज म्हणे बसली होती ना बघ, आता तुझं ऐकलं ना तिने, बसली होती, चल गेली आता काय. मग मी उठत, आई तुम्ही महाराजांचं लवकर करा, महाराजांच्या डोक्यात आलं तर तसंच निघून जातील काही न घेता. संतांना उशीर नाही करायचा, पटकन करा. आली, घेऊन आली. मी खाली बसले. मी म्हटलं, ताई तुम्ही काय महाराजांच्या पुढे मागे लागता, तिथे बसा तिथे बसा म्हणून. अहो शिष्याने गुरूंच्या पायाजवळ बसायला पाहिजे, पाय पकडायला पाहिजेत. नाही तर आम्ही बघितले, हे किती माणसांना आम्ही बघितलं, महाराजांच्या बरोबर अजून दिसतो त्यांची शेजारी. आपण म्हटलं काय कमाल आहे यांची. तुम्ही लांब बसा, त्यांच्या पायाजवळ बसा, ते वरती बसत, तिथे कुठे जाऊन बसा त्यांच्या शेजारी. खरे संत असताना तुमची एका सेकंदात परीक्षा केली जाते. म्हणजे माझ्यासारखं सुद्धा करेल परीक्षा. अरे काही नाही, तयारी सरळ शेजारी असो. म्हणजे काय गुरूंचा कसा मान ठेवायचा, गुरू कुठल्या स्थितीला आहेत काहीच समजत नाही. असो तर मी कशाबद्दल सांगत होते उदाहरण, तुम्ही पोचले आमच्या तिकडे. मी जी गोष्ट सांगत होती तिकडे तुम्ही पोचले सगळे. असो तर हे जी श्रवणाबद्दल मी बोलत होती तुम्हाला, की श्रवणाबद्दल संतांनी सांगितलं आहे की अनेक शास्त्र जे आहेत, ही शास्त्र आपल्याला या संबंध जे काही तो आपलं जे कमी आयुष्य असलेलं प्रत्येकाचं जे आहे जीवन, त्याच्यामध्ये वाचून होणार नाहीत. म्हणून संतांच्याकडून ते समजावून घ्या. आणि ते पण संत तुम्हाला, बाकीचे संत भरपूर काय काय सांगतील, पण महाराजांचं सांगणं एकदम सोपं. सोपं म्हणजे काय, आलेल्याला 10 मिनिटात ज्ञान करून द्यायचे महाराज. खूप काही ऐकायला लागेल वगैरे काही नाही. एका बाईला विचारलं महाराज, आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे आत महान. आत त्याला जाणायला गेलं की तुम्ही महान होता. किती सोपी व्याख्या, कुठल्या शास्त्रात मिळेल? किती सोपी व्याख्या. बोलता बोलता परमार्थ सांगायचे, सहज बोलणे हितोपदेश. म्हणजे त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला सांगितलं आहे श्रवण, की सद्गुरु मुखापासून महावाक्य ऐकावे श्रवणी, तयाचे मनन करिता ती क्षणी पूर्णपणे स्वये शोभे. सद्गुरु मुखातून ऐकायला सांगितलेलं आहे आपल्याला. आणि सद्गुरू काय सांगतील तुम्हाला? महावाक्याचं श्रवण सांगते, तेच तू आहेस. आणि ते ऐकल्यानंतर, ते झाल्यानंतर तेच तुम्ही होऊन जाता. काय फरक होतो नंतर? तेच तुम्ही होता. असो तर इथे श्रवणाबद्दल तुम्हाला एक मला सांगायचं की श्रवण किती महत्त्वाचं आहे. सद्गुरूंचं श्रवण ऐकलं त्याप्रमाणे होतो आपण. एखाद्या विचित्र बाईचं माणसाचं श्रवण ऐकलं तर आपण ते तसे असं बस त्यांच्याशी बोलायचंच नाही. आता हे पण श्रवणच आहे, हे चुकीचं श्रवण आहे. म्हणजे कोणाचं श्रवण करायचं शास्त्राने सांगितलं, सद्गुरूंच्याच तोंडातून येणारं श्रवण ऐकलं पाहिजे. आता झाडांना पाणी वर्षभर पाऊस नसला तरी झाडं हिरवी दिसतात ना तुम्हाला. पण जेव्हा तुम्हाला आकाशातून पाऊस पडल्यानंतर जेव्हा ते पाणी असतं, त्या पाण्याने 1-2 पाऊस पडल्यानंतर लगेच सगळीकडे हिरवगार व्हायला लागतं, हिरवगार दिसायला लागतं. कारण काय, तो पाऊस डायरेक्ट आहे. आणि डायरेक्ट ते पाणी असल्यामुळे ते पाणी शुद्ध आहे, गोड आहे, मधुर आहे. आणि तेच या झाडांना आवश्यक आहे. तसं सद्गुरूंच्या मुखातून येणारी वाणी ही डायरेक्ट आहे, तिकडून येणारी. म्हणजे परमात्म्याकडून त्यांच्याकडे येते आणि ते आपल्याला सांगतात. म्हणून सद्गुरू मुखातून सांगितलेलं आहे. तर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की श्रवणाचं आणखी दुसरं फळ काय आहे. राजा परीक्षित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नाव तरी ऐकलं असेल परीक्षित राजाचं. तर परीक्षित राजाच्या आजोबांनी एकदा पेटीत काहीतरी ठेवलेलं होतं. ते त्या राजाला वाटलं
की या पेटीत काय ठेवलंय. त्याला मोठं कुतूहल होतं आणि त्याने ती पेटी उघडली आणि उघडल्यावर त्याच्यात मुकुट होता, राजाचा मुकुट. त्याने तो मुकुट घातला डोक्यात आणि त्याला एकदम आनंद झाला आणि तो निघाला शिकारीला. शिकारीला जाता 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 त्याने जाताना अनेक प्राण्यांची हत्या केली, त्यांना विनाकारण मारलं. आणि असं करता 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 दुपार झाली आणि त्याला भूक लागली. तेव्हा त्याने अन्नाचा शोध घेतला सगळीकडे, पण तिथे जंगलात काय मिळणार. पण त्याला एक साधू दिसले आणि ते ऋषीमुनी त्या ठिकाणी ध्यानाला बसलेले होते. ते ध्यानाला बसलेले असताना शमीक ऋषी त्यांच्याजवळ, त्या राजाला असं वाटलं, मी राजा आहे आणि माझं इथे काहीच स्वागत नाही. काय चहा पाण्याचं विचारलं नाही मला, मी राजा आहे म्हणजे माझी सोय काहीच केली नाही. म्हणून त्या राजाला राग आला आणि राजाने काय केलं, त्या ऋषींजवळ एक मेलेला साप पडलेला होता, तो घेतला आणि त्या ऋषींच्या गळ्यात घातला. मेलेला साप. आता ऋषी ध्यानाला बसलेले होते आणि त्यांच्या मुलाने, शृंगी नावाच्या त्यांच्या मुलाने ते लांबून बघितलं की या राजाने मेलेला साप आपल्या वडिलांच्या गळ्यात घातलेला आहे. लगेच तो तिकडून आला आणि म्हणाला ऋषींचा मुलगा की तुला सुद्धा असा आज मी शाप देतो की 7 दिवसाच्या आत तुला पण एक मोठा नाग येऊन डसेल आणि तुझा मृत्यू होईल. राजाला एकदम भीती वाटली आणि राजा म्हणाला की मी जे काय आत्ता केलं त्याचं प्रायश्चित्त मला मिळालेलं आहे लगेच. म्हणून तो घाबरला. 7 दिवसांनी मरणार म्हटल्यानंतर काय. आणि पूर्वी ऋषीमुनींची वाणी सगळी खरी होत होती, ते शाप द्यायचे कोणालाही पटकन. तसा राजा घाबरला आणि राजाला उपरती पण लगेच झाली. त्याने तो मुकुट बिकुट सगळं काढून ठेवलं, अन्न पाणी बंद केलं आणि त्याच्या डोक्यात तेच विचार लागले की 7 दिवसांनी आपण मरणार. मग आता हे बाकीचं घेऊन काय करायचं. त्याच्या मनात वैराग्य आलं. त्याने अन्न वस्त्र सोडलं, खाणं पिणं सगळं सोडलं आणि त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की कोणीतरी मला येऊन कथा सांगावी आणि 7 दिवसात मला मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून त्या राजाने शोध केल्यावर एक ऋषी आले त्या ठिकाणी आणि त्या ऋषींना आलेलं बघून राजाने काय केलं, राजाचे ते पहिलं जे काय होतं त्या ऋषींबद्दलचा राग बी तो सगळा निघून गेला आणि त्यांनी त्यांचे पाय धुतले आणि त्यांची पूजा केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही मला आता अशी कथा सांगा जेणेकरून मी मोक्षाला जाईन. माझ्या मनात आता दुसरं काही नाही आहे. मला कोणाची काळजी वाटत नाही, मला घराची काळजी वाटत नाही, मला पैशाची काळजी वाटत नाही, मला काहीच काळजी नाही, मला माझी काळजी वाटते. म्हणून त्यांना सांगितलं मला तुम्ही तत्काळ ज्ञान द्या 7 दिवसाच्या आत जेणेकरून मी मोक्षाला जाईन. मग हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी ऋषीमुनींना वाटलं की अरे इतका तयारीचा शिष्य राजा आहे आणि सगळं सोडायची तयारी आहे, इतका त्याग करायची त्याची तयारी आहे. म्हणून त्यांना सांगितलं अरे इथे मी तुझ्याकडून काही घ्यायला आलेलं नाही, मी द्यायला आलो आहे तुला. शुकदेव ते कोण होते, शुकदेव होते आणि त्यांनी ते सगळं ऐकलं आणि ते म्हणाले मला जो आनंद लाभलेला आहे तो मी तुला द्यायला आलोय, मला तुझ्याकडून काही नको. पण म्हणाले तुम्ही मला अशी कथा सांगा की ज्या कथेने मला मोक्षप्रत जाता येईल. मी भजन कसं करावं, श्रवण काय करावं, कुठली पुस्तकं वाचावी, काय ऐकावं, त्याच्या डोक्यात तेच विचार चालू. 7 दिवसांनी मरायचं आहे, त्याच्या आत काम झालं पाहिजे. म्हणून त्यांनी शुकदेवांनी ते सगळं बघितलं त्याची जी मनस्थिती आणि सांगितलं राजा तू काही घाबरू नको,
तू आता पुढचा विचार करू नको, मागचाही विचार करू नको, कारण मागचं मागे झालेलं आहे. पुढचाही करू नको, पुढचं तुला माहिती नाहीये. मग आता काय विचार कर, वर्तमानातला विचार कर. आत्ता जो क्षण तुझ्या हातात आहे तो क्षण कसा सत्कारणे लावता येईल आणि देवाचं स्मरण कसं या क्षणाला करता येईल याचा विचार कर. आणि त्यांनी सांगितलं, हा वर्तमानातला क्षण निव्वळ नामस्मरणामध्ये घालव आणि मी जे काही तुला सांगणार आहे, ज्ञान देणार आहे या ठिकाणी, ते ज्ञान मनापूर्वक ऐक, श्रद्धापूर्वक ऐक आणि त्या ज्ञानाने तुला फायदा होईल. आणि राजाला आनंद झाला की शुकदेव म्हणजे काय, प्रचंड वैराग्य होते, ते वैराग्यवान होते, ज्ञानी होते. म्हणून असे आपल्याला स्वतः ज्ञान द्यायला शंकराचा अवतार त्यांना म्हणायचे. ते आपल्याला ज्ञान द्यायला आलेले आहेत म्हटल्यानंतर आता लवकरात लवकर आपलं काम झालं पाहिजे. परीक्षित राजा बसला ज्ञान ऐकायला आणि त्याच वेळेला हे ज्ञान सांगत असताना स्वर्गातले देव खाली आले आणि स्वर्गातले देव खाली आल्यावर येताना कुंभ घेऊन आले. काय होतं त्याच्यात, अमृत. ते अमृत घेऊन आले आणि त्यांनी शुकदेवांसमोर राजाला विचारलं की बघा, तुमच्यासाठी आम्ही अमृत आणलंय स्वर्गातून, तुम्ही हे अमृत द्या आणि तुमचं कथा अमृत आम्हाला द्या. काय सांगितलं, आमच्या हातातलं अमृत घेऊन अमर व्हा, म्हणजे मोक्षाला जायची, म्हणजे देह सोडायची गरज नाही, तुम्ही अमर होणार. तर हे अमृत द्या आणि तुमचं कथामृत तेवढं आम्हाला द्या. कथामृत कोण, शुकदेव देत होते ते कथामृत. तेव्हा राजाने त्यांनी ऐकलं त्या देवांचं. पण राजा शुकदेवांना म्हणाला की महाराज हे काय सांगतायत. ते म्हणाले, हे तुला हे द्यायला आलेले आहेत अमृत, कुंभ घेऊन आलेले आहेत, याने काय होतं. म्हणाले, याने माणूस अमर होतो आणि स्वर्गात त्याला जागा मिळते आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथे यथेच्छ सुख आहे, दुःख हा प्रकार नाही, सुखच सुख. म्हणाले मग आणि काय. म्हणाले, ते सुख जरी मिळालं तरी ते दुःख मिश्रित आहे. कसं आहे, थोडं सुख थोडं दुःख, पाप पुण्य मिश्रित आहे. त्याच्याने तुझं पुण्य पाप नाहीसं होणार नाही, पाप आहे तसंच राहणार, पुण्य मिळेल तुला फक्त. अरे म्हणाले, पाप नाहीसं होणार म्हणजे मी तर आता करून आलोय पाप, त्या ऋषीच्या गळ्यात घालून आलोय साप, म्हणून तर आता हे भोगावं लागलंय. मग ते म्हणाले की नाही. आणि तिथलं अमृत कसं आहे, जसं आपण ताजमहाल हॉटेलमध्ये गेलो आणि माझ्याजवळ आता 10,000 रुपये, मला 10,000 जितके दिवस मला पुरतील तितके दिवस मला ते राहू देतील आणि मग म्हणतील जा इथून, हॉटेल सोडा, पैसे नाहीत तुमच्याकडे आता. म्हणजे पैसे संपले, हॉटेल सोडा. तसं स्वर्गामध्ये गेल्यानंतर पुण्य संपलं की खाली ढकलून देतात. कुठे, मृत्यू लोकात. आणि मग तया पुण्याची पाऊटी सरे, मग सवेची इंद्रपदाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. ते ढकलून देतात परत पुण्य संपलं की. म्हणजे असं हे तिथला सगळा प्रकार आहे स्वर्गातला. मग आता मी काय निवडायला पाहिजे, तू निवड, आता मी सांगितलं. मग त्यांनी ते विचार केला परीक्षित राजाने. म्हणाले, असलं दुःख मिश्रित सुख मला नको, मला तुमच्या ज्ञानाने मिळणारा मोक्ष हवाय. मग म्हणाले, कथामृत द्यायला तयार असताना नाही, ते माझ्यासाठी आहे. म्हणजे देवांना द्यायला तयार नाही. परीक्षित राजामध्ये केवढा फरक झाला बघा. देवाचा ऐकल्या म्हणजे देवांचा निरोप ऐकला आणि शुकदेवांकडून जेव्हा समजावून घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं, नको तिथलं सुख मला, तिथला पुण्याचा क्षय झाला की खाली ढकलतात मृत्यू लोकात परत, म्हणून ते काहीच नको मला फक्त तुमचं कथामृत पाहिजे. म्हणजे या देवांना कथामृत मिळालं का, नाही, ते निघून गेले परत.
म्हणजे इतकं कथामृत श्रेष्ठ आहे की जे कथामृत शुकदेवानी परीक्षित राजाला 7 दिवस दिलं आणि त्यांनी यथेच्छ, जसं भूक लागली की तुम्ही यथेच्छ जेवता तृप्ती होईपर्यंत, तहान लागली की तृप्ती होईपर्यंत पाणी पिता, तसं परीक्षित राजाने यथेच्छ ते सगळं ऐकलं, त्याप्रमाणे वागण्याचा तयारी केली, त्याप्रमाणे आपला निश्चय केला, ते ज्ञान मिळवून घेतलं, गुरूंची कृपा संपादन केली आणि परीक्षित राजा 7 दिवसांनी मोक्षाला गेलेला आहे. विमान आलं आणि त्या विमानात बसून परमात्म्याकडे त्याचं विमान गेलं त्या साईडला. म्हणजे अशी ही गोष्ट शास्त्रामध्ये आहे. म्हणजे परीक्षित राजाला फक्त 7 दिवसात मोक्ष मिळाला. किती दिवसात? 7 दिवसात. पण कसं ऐकलं त्यांनी? असं ऐकायला पाहिजे. जे काय आपण श्रवण ऐकू हे या पद्धतीने जर आपण ऐकलं तरच आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि त्याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं की 7 दिवसात वास्तविक संत आपल्याला एका दिवसात सुद्धा मोक्षाला पाठवू शकतात. एका दिवसात, जास्ती पण नाही. त्यांना ज्ञान द्यायला किती वेळ लागतो? आम्ही जर तयारीचे असेल तर, जसं महाराज सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेले, त्यांची सगळी तयारी होती. मठाधिपती पद सोडायची तयारी होती, मठ सोडायची तयारी होती, जेणेकरून मला ज्ञान मिळेल. कसं मिळेल? त्याच्याने समाधान मला कसं मिळेल? केवढी तयारी होती महाराजांची. पद सोडायची तयारी होती, मठ सोडायची तयारी होती, सगळं सोडायची तयारी होती. अशा तयारीचा जर शिष्य भेटला आणि गुरु जर असे सिद्धरामेश्वर महाराजांसारखे भेटले तर ज्ञान एका दिवसात देतील. 7 दिवस पण लागणार नाहीत. तत्काळ विश्वासिता निरूपणी मुक्ती लाभे तत्क्षण. बस विश्वास ठेवला शिष्याने आणि गुरूंनी सांगितलं की तत्काळ मुक्ती. गुरु काही करू शकतात, त्यांची पॉवर कोणाकडेही नाही आहे. आपण बघतो हे सगळे राजकारणी पुरुष, यांच्याकडे सगळ्या सत्ता असतात आणि पॉवर असते, पण अशी पॉवर आहे का? नाही. म्हणून एक आपले शिवसेनेचे एक पुढारी महाराजांच्याकडे आले होते प्रोग्रामला, इथेच नायगावला. आणि ते आले आणि त्या महाराजांना आल्यावर महाराजांना मी म्हणले, तुमचे शिष्य आहेत, शिवसेनेचे पुढारी आहेत. मग या 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 अशी दाढी वगैरे वाढवली आणि बाहेर महाराजांच्याकडे भजन चालू होतं बाहेर आणि नंतर प्रवचनाचा कार्यक्रम होता. तेव्हा महाराजांनी त्यांच्या दाढीला पकडलं, या म्हणाले बाहेर, आणि तिकडे घेऊन गेले. आणि सगळे शिष्य आरती भजन करत होते. तेव्हा महाराज म्हणाले, बघा तुम्ही निवडणुकीला उभा राहिलात की सगळ्यांना सांगता मला मत द्या, मला मत द्या, मला मत द्या. आम्ही यांच्या पाठी लागतो. या आता एवढ्या माणसांना मी बोलवून आणलंय, हे माझ्या पाठी लागलेत, तर तुम्ही हे सगळं सोडा आणि या आमच्याकडे मठात. मी तुम्हाला असं मठ देतो, कुठला तरी मठ देऊन मठाधिपती करतो तुम्हाला. पण त्यांनी जरासं स्माईल दिलं, पण महाराजांना हो म्हणाले नाहीत. एखाद्या माझ्यासारखा असतं तर लगेच फायदा करून घेतला असता. कारण आपल्याला माहिती आहे ना जगात काय काय भरलंय, सगळं माहिती आहे आपल्याला. देहात काय काय भरलं आणि जगात काय काय भरलं पूर्ण सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणून सांगितलं महाराजांनी, पण हो म्हणाले नाहीत आणि नंतर काही दिवसांनी वारले ते. असो, म्हणजे आम्हाला असं वाटलं की तेव्हा जर महाराजांचं त्यांनी ऐकलं असतं तर आता महाराजांच्या शेजारीच बसले असते. असं म्हणजे गुरु काय शिष्यासाठी काही करायला तयार होतात. शिष्य आवडला पाहिजे फक्त, बस. शिष्य त्यांच्या परीक्षेला उतरला पाहिजे. मग त्याला ते कोंबडी असते ना, ती कशी पंखा खाली ठेवते बघा पिल्लांना, तसं ठेवतात. इतकं ते सांभाळतात आपल्याला. आणि एवढंच नाही तर श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे अर्जुनाला, अरे तुझ्याकडे मला इतकं लक्ष ठेवावं लागतं अर्जुना
काळाची नजर तुझ्यावर पडू नये इथपर्यंत मला सांभाळावं लागतं. बघा, काळाची नजर तुझ्यावर पडू नये इथपर्यंत सांभाळतात. आणि याची उदाहरणं सांगायची झाली तर माझ्याकडेच भरपूर आहेत, पण आता उशीर झालेला आहे आणि तुम्हाला प्रसादाची वेळ झालेली आहे. तेव्हा कधीतरी आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण ऐकू. असं तर गुरु शिष्याला कसं सांभाळतात आणि तो त्यांच्या परीक्षेला उतरायला पाहिजे फक्त. आणि असा शिष्य जो श्रवण करायची ज्याची तयारी आहे. महाराज, मी कॉलेजला असताना मी महाराजांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायची आणि महाराज असे बसलेले खुर्चीवर आणि मी त्यांच्या पायाजवळ पहिल्या नंबरला बसायचे आणि वही आणि पेन घेऊन जायचे, सगळं लिहून काढायचे प्रवचन. महाराज विचारायचे, मी काल श्रवणाबद्दल काय ओवी सांगितली, पुढे येऊन बसतेस, कुठ काय सांगितली मी लगेच पाठ म्हणून नको. बघ बघ, नुसती लिहित नाही, पाठ पण आहे तिचं. आणि ती सगळी डायरी महाराज मला म्हणाले, काय लिहितेस ते एकदम मला आणून तरी दाखव. तर मी महाराजांना म्हटलं, दाखव डायरी तुझी. तर महाराजांना कुठलं काय समजतंय, माझी ती फास्ट लिपी. ती फास्ट लिपी काय कुठली लिपी आहे तुझी? म्हटलं ती फक्त मला समजते. मी आता घरी जाऊन हे फेअर करीन, चांगल्या अक्षरात लिहून आणीन आणि मग डायरी तुम्हाला देईन, मग तुम्ही मला सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि नंतर मग मी म्हटलं, महाराजांनी आपल्याकडे वाचायला मागितलं होतं, लगेच लिहून काढलं डे नाईट बसून आणि घेऊन गेली त्यांना. म्हटलं आता वाचा तुम्ही, आता तुम्हाला अक्षर समजेल बरोबर. अरे म्हणाले, अक्षर छान आहे बाई तुझं. म्हटलं ते त्या दिवशी ती माझी फास्ट लिपी तुम्हाला कळणार नाही, हे आता मी शांत बसून लिहिलेलं आहे. तर म्हणाले, बंद केली. नरदेहाबद्दल मी कुठली ओवी सांगितली ते सांग. मग मी सांगितलं, नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथा अनुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. ये म्हणाले, शाबासकी देतो तुला. आणि सगळी प्रवचन मी महाराजांची लिहून घेत होती. लिहिता लिहिता माझी पाठ होत होती. बोला, जी कन्नड वचन मला 25 पाठ होती ती मी कधी पुस्तक घेऊन पाठ केलेली नाहीत. महाराज जे ठासून सांगायचे तेव्हा माझ्या अर्थात पाठ होऊन जायचं. महाराज, तू हे कन्नड वचन कशी पाठ केलीस? कन्नड तर तुझी भाषा नाही, कशी पाठ केलीस? मी म्हटलं, पाठबीठ पुस्तकं घेऊन केलेली नाहीत. बस तुम्ही जेव्हा सांगता नोडी नोडी माडवणे मसल्लवू सल्लवू, तर उद्देश मनोउद्देशವಾಗಿ ಮಾಡುವನೆ ಮಸಲ್ಲವು ಸಲ್ಲವು, ಗುರುಪಥವು ಮೀರಿ ಮಾಡುವನೆ ಮಸಲ್ಲವು ಸಲ್ಲವು, ಇವು ನಿಮ್ಮ ನಿಜದೊಳಗೆ ನಿಲ್ಲವು ನಿಲ್ಲವು ಕೂಡಲ ಸಂಗಮ देवा. सगळं बरोबर ऐकून, श्रवण भक्ती ऐकून पाठ केलेलं आहे. हे जे आपलं भजन आहे, आता आपलं जे जन्माचे ते मुळं वगैरे तुम्ही म्हणता 24 अभंग, सगळे मी पुस्तक कधीच हातात घेतलेले नाही, ऐकून ऐकून पाठ झालेले. कारण आमच्या घरी आमची मावशी भजन, रोज भजन आरती, हे तुम्ही जे म्हणतात ना शेजारच्या पाळण्या, हे सगळे मला येतात. सगळ्यांच्या चाली मला माहिती आहेत, कारण आमच्या घरी हे सगळं व्हायचं. पण हे मी पुस्तक घेऊन पाठ केलेलं नाही. पण मी या मुलांना सांगते, अरे भजन पाठ आलं पाहिजे, तुमचं होत नाही म्हणजे काय. आता म्हटलं आपण असं करूया, प्रत्येक मुलाच्या घरी जाऊया आणि भजन करूया मुलांना घेऊन. प्रत्येक शनिवारी नवीन नवीन मुलांकडे जायचं, फक्त मुलांकडे, ना तुमच्याकडे नाही. तुमचं सगळं पाठ आहे, मुलांचं पाठ व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं की आपण एक एक शनिवार असं ठरवू, मी पण येईन त्या दिवशी. प्रवचन नाही, फक्त भजन. आणि तुम्ही ते पुस्तक हातात घ्यायचं आणि वाचायचं आणि म्हणायचं तोंडाने, बघा 8-10 मुलं होईपर्यंत तुमचं भजन पाठवून जाईल. सगळ्यांचं सगळं भजन पाठ. सो त्यांना तेवढा वेळ नसतो त्या मुलांना हे सगळं करायला, पण तयार तर झाले, करूया म्हणून तयार तरी झाले. म्हणजे एवढी तयारी जरी दर्शवली तरी गुरु काय म्हणतात, नाही अभ्यास केला, एवढी तयारी पुढच्या वर्गात ढकलला. बघा, काही मुलांना 32 मार्क मिळतात, 30 मार्क मिळतात. पेपर तपासणारा काय म्हणतो, असू दे,
एवढं सगळं लिहिलंय, प्रयत्न केलाय, इथे आलेला आहे, वर्षभर आमचं ऐकलंय, 30चे 35 करून टाकूया. म्हणून एकाने म्हटलेलं आहे की गोंदवलेकर महाराज 30चे 35 करून टाका, वरच्या वर्गात ढकलला आणि पास म्हणून शेरा. तसं आपण थोडंसं जरी केलं तरी देवाला आवडतं. म्हणून मी सांगितलं त्या मुलाला, त्यांनी लगेच हो म्हणलं. अरे काय म्हणलं? म्हणाले आई तुम्हाला आनंद झाला ना? आम्ही बोललो तर आनंद नाही, फुगल्या. फुगतो ना माणूस असा, अशा फुगल्या आई. अरे वा काय तयारीची आहेत मुलं म्हटलं. असो तयारीची म्हणजे आता त्या जेवण करायला त्या ताई कधी येतात कधी येत नाहीत. त्यांना बिचारा त्यांच्या घरी पण त्यांची कामं असतात. पण येऊ आत्ता कसं काय करायचं, आत्ता कसं काय, अरे काय करत, कशाला घाबरता? महाराजांचं नाव घेऊन करा बिंदास. एकदा बघितलं ना तुम्ही किती ताई किती जिरं टाकतात, किती मोहरी टाकतात. करा तुम्ही देवाचं नाव घेऊन, मागे हटायचं नाही. गुरुचं वैभव वाढवावे, न्यून काही पडू न द्यावे. तिथे न्यून काही पडलं नाही पाहिजे. सरळ मी म्हटलं तर मी एक दिवस म्हटलं विद्याताईंना बसवते कीर्तनाला, मी एकटी जेवण करून दाखवते तुम्हाला सगळ्यांना. फक्त हाताखाली 2 मुलं द्यायची. मी इतकं जेवण केलेलं आहे कधी? अरे महाराजांच्याकडे 46 वर्ष मी स्वयंपाक केलेला नाही. 46 वर्ष. पण कॉलेजला असताना जे काही मी केलेलं आहे तो आज तागायत माझ्या पूर्ण लक्षात आहे. त्यामुळे मी या मुलींना सुद्धा काय काय नवीन पदार्थ शिकवतो. बोला आई आम्हाला हे माहितीच होतं, तुमच्याकडून शिकलो. म्हणजे तयारी पाहिजे आपली. फक्त मी कसं करून काय करू हे नाही. हा झाला संसारिकांचा जप. कसं करू काय करू. अरे येईल ती परिस्थिती मारून नेता आली पाहिजे तुम्हाला. मग आता करतात ते मुलं याची भाजी खिचडी काय काय करतो ते काही काही जणांना आवडते. सगळं आज छान झाली होती भाजी सांगतात मला, येऊन रिपोर्ट देतात. असं तर अशी ही सगळी तयारी पाहिजे. याला म्हणायचं शिष्य. नाही तर ऐकत नाही. आम्ही ओरडतो ऐकत नाहीत. हे त्यातलं नाही येतं काही म्हणत. तसं जर त्यांनी केलं तर मग तुम्हाला माहिती आहे ढकलायच्या ऐवजी मागे घ्यावं लागेल वर्गातलं. असो पण महाराजांनी दिलेली मुलं आहेत त्यामुळे काय आम्ही त्या मुलांबद्दल जास्त बोलणार नाही. असो आपल्याला ही फक्त शाळा भरवायची, बाकी तर तयारीचेच सगळे. माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तयारीचे असू शकतील, कळणार नाही आपल्याला. असो तर ही जी तयारी आहे ही तयारी आपली फक्त श्रवणाने होते. म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी की केळम केळम ज्ञानम. एक कानडी वचन आहे. मुदडम मुदडम रोगम वद्रम वद्रम रागम केळम केळम ज्ञानम. मुदडम मुदडम रोगम म्हणजे झोपून झोपून रोग होतो. मुदडम मुदडम रोगम वदरम वदरम रागम. थंड पाण्यात उडी मारली की असं होतं ना, त्याच्यातून राग निर्माण होतो. आणि केळम केळम ज्ञानम ऐकून ऐकून ज्ञान होतं. म्हणून आता प्रत्येक कार्यक्रमाला येणार ना तुम्ही. श्रवण भक्ती करायला. श्रवण भक्तीने आपल्याला गुरूंच्या समोर बसलं की आपोआप ज्ञान होतं. काय माझं ऐकायला पाहिजे, तुमच्या ज्ञानामध्ये काय भर पडेल असं मला म्हणायचं नाही आहे. पण त्यांच्याजवळ जर तुम्ही जसं शंकराचार्य बसायचे आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्या सुच्छिन्न संशया. म्हणजे गुरु लहान आहेत वयाने, शिष्य वयाने मोठे आहेत. आणि गुरु ध्यानाला बसलेत आणि शिष्य त्यांच्यासमोर बसलेले त्यांच्याकडे बघत. पण शिष्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर गुरूंकडे बघून आपोआप मिळतं. गुरु तर ध्यानाला बसलेत, ते शिष्यांकडे बघत नाहीत. त्यांना ध्यानाची तांत्रिक लागलेली आहे, त्यांच्या त्या अनुसंधानात आहेत. पण शिष्या सुच्छिन्न संशय, शिष्यांचे सगळे संशय दूर होत आहेत. त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याची उत्तर तिथे बघितल्यावर त्यांना सगळे आपोआप मिळत आहेत. मग याच्यासाठी गुरूंच्या समोर बसायचं. म्हणून सदा संतांपाशी जावे,
सदा संतांपाशी जावे, जवळी बसावे त्यांच्या, जवळी बसावे त्यांच्या, संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे. एवढं लक्षात ठेवा. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुरू श्री काळसिद्धेश्वर महाराज. पुढचा कार्यक्रम महाशिवरात्रीचा.